नमस्कार. कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी इन्स्टंट इडलीची रेसिपी बघणार आहोत. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी इडली आज आपण बघणार आहोत. अगदी झटपट अशी होणारी इडलीची रेसिपी आहे. तुम्ही ही मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता, तसेच अगदी पटकन काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तेव्हा देखील तुम्ही ह्या इडल्या बनवू शकता. चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी दही मोजून घेतलेला आहे. आता एका भांड्यामध्ये आपण रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. नंतर आपल्याला थोडंसं ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून नंतरच हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू नका. अशी कन्सिस्टन्सी झाली की नंतर आपण हे साधारणतः 20 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया. इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर थोडासा तो मिक्सरमधनं बारीक वाटून नंतरच तो वापरा. आता आपण जे रवा भिजत ठेवलेलं मिश्रण आहे त्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं व्हायला आल्यात. आता आपण त्यामध्ये घालायला फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे इतकं तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अर्धी चमची राई, थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं, अर्धी चमची उडीद डाळ आणि अर्धी चमची मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तयार करून घेतलं आहे. आता आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. इथे रव्याने पाणी पूर्ण शोषून घेतलं आहे आणि घट्ट झालेलं आहे. त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली की समजायचं की परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. इथे एकदम पातळी आपण हे मिश्रण ठेवलं नाही आणि एकदम जाड पण ठेवलं नाही आहे. आता आपण जी फोडणी तयार करून घेतली होती ती ह्यामध्ये घालूयात. तसेच इथे मी काही बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत. गाजर, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालूयात. तुमच्याकडे जर का अजून कोणत्या भाज्या असतील, मटार वगैरे असेल ते देखील तुम्ही इथे वाफवून ह्यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने भाज्या घातल्या की ते एकदम पोटभरीचा नाश्ता आपल्याला होऊ शकतो. आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरून हिरवी मिरची देखील घालू शकतात किंवा फोडणीमध्ये देखील मिरचीचा वापर करू शकतात. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि इडलीच्या भांड्याला आपण व्यवस्थित साच्यांना तेल लावून घेऊया. सर्व साच्यांना इथे व्यवस्थित तेल लावून ठेवायचं आणि एका साईडला गॅसवर मी इडली पात्र देखील गरम करत ठेवले. इडली पात्रामधलं पाणी एकदम गरम झालेलं असेल आणि अशा पद्धतीने आपले साचे तयार असतील त्यानंतरच आपल्याला मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घालायचा आहे. जर का तुम्ही आधीच सोडा किंवा इनो घातला आणि नंतर हे प्रोसेस करत बसलात तर त्याचा जो इफेक्ट असतो तो पूर्णतः निघून जातो आणि इडली फुगत नाही. आपण जेव्हा कोणत्याही पदार्थामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर करतो तेव्हा व्यवस्थित जे भांड्यात आपल्याला वाफवायला ठेवायचे ते पाणी गरम झालेलं असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मोल्ड तयार असले पाहिजे. आता इथे मी रेग्युलर फ्लेवरचा इनो घेतलेला आहे. तो पूर्ण सॅशे ह्यामध्ये मी घालते. इथे तुम्ही अर्धी चमची खायचा सोडा देखील वापरू शकता. आता ह्यावर मी थोडंसं पाणी घालून तो ॲक्टिवेट केला आणि व्यवस्थित आपल्याला ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे. साधारणतः मिनिटभर आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण एका बाजूने फिरवून घ्यायचं आहे. इडली स्पॉन्जी आणि सॉफ्ट होण्यासाठी ही महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे ही प्रोसेस व्यवस्थित करा. अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आपल्याला हे सर्व मिश्रण आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण पटापट सर्व इडलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया. इथे मी साधारणतः 1 ते 1.5 चमचे इतकं मिश्रण घालून घेते. तुमच्याकडे जर का इडली पात्र नसेल आणि तुम्हाला इतका वेळ नसेल करायचा तर तुम्ही हे मिश्रण एका प्लेटमध्ये व्यवस्थित तेल लावून त्यावर पसरवून घेऊ शकता आणि आपण ज्याप्रमाणे ढोकळा बनवतो त्या पद्धतीने एका कढईमध्ये पाणी गरम करून नंतर त्यामध्ये रिंग ठेवून ते सर्व ताटातलं मिश्रण तुम्ही वाफवायला ठेवू शकता. अशा पद्धतीने हे मिश्रण भरून त्याला एकदा टॅप करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते मिश्रण सेट होते.
सर्व इडलीचे साचे मी इडली पात्रामध्ये ठेवून घेतल्यात। आता आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेमवर 20 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचे आहेत। इडल्या होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी इथे मी 3 ते 4 चमचे ओल्या नारळाचे काप करून घेतलेत। 1 ते 1.5 मिरची घेतले, पाव चमची जिरं, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 चमची दही, तसेच चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये घालणार आहोत। आणि चटणीवर फोडणी घालण्यासाठी मी इथे राई जिरं घेतले, तसेच अर्धी चमची उडीद डाळ, 1 लाल मिरची आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। सर्वप्रथम आपण चटणी तयार करून घेऊया। जर का तुमच्याकडे पुदिना असेल तर तो देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। तसेच काही जण भाजलेल्या चण्याची डाळ देखील चटणीमध्ये घालतात, ती देखील छान लागते। इथे मी मोजक्या साहित्यामध्ये चटणी बनवते। तुम्हाला जर का काही साहित्य अजून वाढवायचे असेल तुम्ही ती वाढवू शकतात। सुरुवातीला आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित वाटून घेणार आहोत। दही आपल्याला आधीच घालायचं नाही आहे। अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून मी इथे ह्याची पेस्ट बनवून घेतले। आता जे आपण दही घेतले ते इथे मी ह्यामध्ये घालते, त्याने छान चटणीला टेक्स्चर येते। आवडत असेल तर तुम्ही इथे पाव चमची साखर देखील ह्या चटणीमध्ये घालू शकता। आपली चटणी इथे तयार आहे, त्यावर आता आपण फोडणी घालून घेऊया। 1-2 चमचे इथे तेल गरम करत ठेवले, त्यामध्ये राई जिरं घालूयात, अगदी चिमूटभर हिंग, उडीद डाळ आणि लाल मिरची, कढीपत्ता घालून आपण ही फोडणी करून घेऊयात। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण तयार केलेल्या चटणीवर घालणार आहोत। फोडणी व्यवस्थित आपल्याला इथे चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आपली हिरवी चटणी तयार आहे। आता आपण इडल्या काढून घेऊयात। मस्त झटपट आणि गरमागरम अशी रवा इडली तयार आहे। आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। एक इडली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी इडली आपली तयार आहे। तुम्ही इथे बघू शकतात, छान एकदम परफेक्ट अशी रवा इडली आपली झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।